पुन्हा येईन. हर हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आज आहे एक्झामिनेशन. किती वाजलेत माहितीये का? 6:30 वाजलेत. आणि आता आम्ही निघालो, ते एक्झामिनर्स येणार आहेत वगैरे, म्हणून आम्ही ब्लेझर घातले, म्हणजे बी प्रोफेशनल. आता हे बघा, सगळं प्रोफेशनल आहे. हॅलो. आणि आता वैभ्याचं ब्लेझर तिथं मेसवर ठेवलेलं आहे. हो मित्रांनो, हे बघा, आता सगळ्यांनीच आम्ही ब्लेझर घातलेलं आहे. हे आलं बघा, भुषा हो का, पत्रा दिसला आहे कधी त्यांना खरं सांगा, पत्रा दिसला नाही. सगळी तयारी झालेली आहे. आता हे बघू शकता तुम्ही, आपलं हे सगळे टेबल वगैरे, किट वगैरे अरेंज झालेले आहेत. आपले ते हे पण अरेंज झालेले आहेत. हे बघा, असे बनत होतो ना काल. हे बघा, हे उलट दिसत असेल, म्हणजे ज्या त्या थीमनुसार त्यांना बस टेबल अलॉट करण्यात येतील. म्हणजे सगळे प्रॉपर एकदम सगळी इन्फॉर्मेशन देण्यात येईल. मित्रांनो, हे बघू शकता, आपलं ते पार्टिसिपंटचा एक ड्रोन आहे. ते बघा, वर उलट होता, एवढा वेळ झाला. आता मला लेट झाली म्हणून ते आपल्याला वेळ झाला. हे बघा, आता वर कशी जात होती. डायरेक्टर मित्तल पॉलिग्रेन्स LLP, डॉक्टर सर्जेराव बापू दोलताडे. मित्रांनो, आता एक्झामिनर गेलेत एक्झामिनेशन करण्यासाठी सगळ्या सेक्शन मध्ये. आताच तिकडे जाऊन चक्कर मारून आलो, पण तिथं व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं एक्झामिनेशनच्या वेळेस, म्हणून काय केलं, व्हिडिओ काढलो का नाही तुमच्यासाठी काही. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, इथे ट्रॉफ्या हे सगळ्या एक्झामिनर्सला देण्यात येणार आहेत. आणि इकडे आपले सर्टिफिकेट्स आहेत. हे बघा, हे इकडे सर्टिफिकेट्स आहेत, ते पण द्यायचे. प्रिंटेड आहेत, डायरेक्ट नाव वगैरे सगळं प्रिंट झालेलं आहे त्यांच्या याच्यावर. आणि आमचं इथं सगळे ओरिएंटेशन हॉलमध्ये काही दादा आपले संशोधन समितीमध्ये आहे. इथं बाकीचे काही आपले पोर उभं बसले तेव्हा काही भोजन आलंय बघा. आहे का नाही रे भोजन? एवढं सकाळी चांगली सोय केलं, पण काही म्हणा खतरनाक सोय केलं. मित्रांनो, हे बघा, आत्ताच एक्झामिनर्स वगैरे सगळं एक्झामिनेशन वगैरे झाले. आणि आता आम्ही बसतो ते बघा, सर्टिफिकेट आणि मोमेंटो द्यायला, म्हणजे ते ट्रॉफी द्यायला. मी आणि निले आहेत, आणि हे आपला सुजय आहे, ते आपला एक मित्र आहे. माझा ब्लेझर होते तो कुठे? आता ते म्हणतं आमचा गट प्रमुख म्हणतो आमचा ब्लेझर होते. आम्हाला का माहित ब्लेझर तसं. मित्रांनो, हे आपले मोमेंटो संपत आलेले आहेत. हे बघा, हे आपले तिथं सगळ्यांना मोमेंटो देऊन फोटो काढत होते. आणि आपलं सगळे एक्झामिनर्स वगैरे जेवण करत होते. आता आमचं जेवण बाकी थोडंसं आता आम्ही करतो. हे बघा, इथले सर्टिफिकेट सगळे आम्हाला वाटे, म्हणजे सगळ्यांना थीम वाईज द्यायचे होते. तर मित्रांनो, हे बघा, आज जेवायला काय आहे माहितीये का? शेव भाजी, आणि हे दुसरी कोणती तर काळी भाजी, आणि शिरा, अजून काय काय माहिती नाही. बघू, चांगलं आहे. आणि बट्टा आहे बघा, आज बघा, पाण्याच्या बाटल्या सहित आहे. बघा, हे बघा, श्रीनिवास आपला. तर मित्रांनो, आपलं आता डिबेट संपलंय. आज शेवटचा दिवस होता. आता शेवटी फक्त एकदा ते आपलं कोण पहिला दुसरं सगळं अनाऊन्स करतील. आम्हाला माहितीये कोण आहे काय नाही ते, पण आम्ही नाही सांगत आताच, म्हणजे कसं असं ते लीक करता येत नाही गो. असं कसं रात्री सांगणार आहे. तर आपलं झालं हे सगळे आपले सगळे काय एक्झामिनेशन मधले सगळे व्हॉलंटियर्स आहेत. मित्रांनो, हे बघा, आता शेवटचा दिवस आहे. हे बघा आज, आणि हे पोरं सगळी आता काय शेवटची आपली काम चालू. शेवटचं म्हणजे एक 2 तासामध्ये आता करणार आहे. कोण विनर आहे काय नाही ते तुम्ही आता बघू शकता. हे आपले इथले सेंट्रलचे आमदार आले, तर अतुल सावेजी. मित्रांनो, तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये बघितलातच. हे बघा, आज देवाभाऊ त्यांच्या असली रूपामध्ये आलेत, पूर्ण जॅकेट वगैरे घालून, टोपी घालून, आणि आपले शूज तर ते राहतेच रोज, पण एकदम आता बघा कसं दिसत. देवाभाऊ जरा चलून दाखवा. देवाभाऊ, अरे तोंड दाखवा, तोंड कसे आहे देवाभाऊ? तर देवाभाऊ, तुम्हाला आमच्या नगरीमध्ये येऊन कसं वाटतं? म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन कसं वाटलं? आणि इथलं डिबेट्स कसं झालं काय नाही? खरं म्हणजे अतिशय सुंदर शहर या ठिकाणी हे आहे, छत्रपती संभाजीनगर. त्यात MIT कॉलेज पण अतिशय सुंदर आहे. छान वाटलं इकडून. एकदम साधारण 10 ते 12 दिवस इकडे होतो डिपेक्स साठी. छान आहे, सगळं छान व्यवस्था होती. सगळ्या गटांनी पण छान काम केलं. आपला डिपेक्स सक्सेसफुल झालाय असं म्हणायला आता काही हरकत नाही. तर खूपच छान या डिपेक्स झालेला आहे. यावर्षी ज्यांनी डिपेक्सला भाग नाही घेऊ शकले त्यांनी पुढच्या वर्षी भाग घ्या. आता अशी अपेक्षा आहे की जे आपले MITचे व्हॉलंटियर्स आहेत, जे ABVP जॉईन नव्हते, ते आता ABVP जॉईन होतील, ABVPचं काम करतील, आणि पुढच्या डिपेक्सला ते माझ्यासारखं प्रवास करून येतील अशी अपेक्षा आहे. नंतर सगळ्यांनी आपण पुन्हा यायचं, आणि मी देखील पुन्हा येईल डिपेक्सला. पुन्हा येईन.
सगळे. तर मित्रांनो आमचा आज डिपेक्सचा शेवटचा दिवस आहे. दादा असं पळून जाऊ नको. हे बघा हे आपले दादा संचालन समितीमधले तर सचिन दादा. कोणते दादा? सचिन दादा. एकच दादा सचिन दादा. आता मला घेऊन इकडे सचिन भाऊने खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा डिफेन्स यशस्वी देण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे त्याच्या मुलाचं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल प्रत्येकाचे खूप खूप आभार. दादा तुमचा एक शब्द राहिला आहे. 1986 पासून विद्यार्थी परिषदेच्या वतीने डिपेक्स ऑर्गनाईज केलाय. हा डिपेक्सचं 35वा एडिशन आहे. आपल्या सर्व एक्झामिनेशन गटातल्या कार्यकर्त्यांमुळे हे आजचं एक्झामिनेशन पार पडलं. साधारण 1,200 पेक्षा जास्त एक्झामिनेशननी 400 पेक्षा जास्त प्रोजेक्टचं एक्झामिनेशन केलेलं आहे. बस धन्यवाद दादाला धन्यवाद म्हणा. तुम्ही comment मग पोरं किती वाजता येणार एक्झामिनेशन? 7 वाजता. म्हणजे कोणत्या 7ला? घड्याळीच्या का स्वतःच्या? ओ. तर मित्रांनो हे बघा इथं शेवटचा फीडबॅक बघून जा. सगळेच्या सगळे इथं फीडबॅक येतं. सगळ्यांनी आतापर्यंत इथं फीडबॅक दिलेलं आहे. तर आता डिपेक्स संपलं. हे बघा यांनी फीडबॅक बनवलाय. यांचं नाव मला यांचं काही नाव मला माहित नाही. हे बघा ह्या पोरीने ते आपलं ते झुंबर बनवलेलं आहे. आम्ही रोजचेच माहितीये का, पण तू घेत नाही. तर हिनं बनवलंय म्हणजे मला काही माहित नव्हतं, पण आता सांगितलं तिनं स्वतः. तर मित्रांनो मी म्हणल्यासारखं बघा आता याच्या आधी सुशांत दादा भेटला, ते पण लातूरचा होता. आणि हे आपले ह्या दोघी पण लातूरचे आहेत. कुठेही जावा लातूरचे माणसं भेटतात म्हणजे भेटतात. आता हे प्रॉपर लातूरचे नाहीत, आता दुसरीकडे राहिले, पण लातूरचेच आहेत, ते दुसरीकडे जाऊन राहिले. तर यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकून घेऊ. तर इथं लातूर सोडून तुम्हाला दुसऱ्या सिटीमध्ये येऊन कसं वाटलं ते सांगा. काही दुसरा अजून एक्सपिरियन्स, डिपेक्सचा एक्सपिरियन्स काही सांगा तुमच्या मनाने. तू आलीस लातूर वरून इकडे, तू बोलला तुला काय एक्सपिरियन्स आला छत्रपती संभाजीनगरच्या लोकांसोबत राहून? मस्त एक्सपिरियन्स आला. हा अजून माझी फीड अशी भरली ना आप्पाच्या गप्पांमुळे, माहिती का. पहिले मी याला बघितलं एका व्हिडिओमध्ये, तुझ्या एका व्हिडिओमध्ये. म्हणलं अरे याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. मग लक्षात आलं की माझ्या एका कंटेंटमध्ये हा होता माझ्यासोबत कंटेंटसाठी काम करायला. म्हणलं अरे हाच येतो आप्पाच्या गप्पा मला. म्हणलं मग नंतर माझी फीड इतकी भरली. आणि तुझं जे आमचे प्रदर्शनीचे ते इतके व्हिडिओज टाकलेत, बारेपाडाचे प्रोजेक्ट असतील वगैरे. म्हणजे मला लोकांनी येऊन सांगितलंय तुमचे सगळे ट्रेंडिंग चालू आहे प्रदर्शनी. कोणावर? तर आप्पाच्या गप्पांवर म्हणून. छान मस्त छान ब्लॉगिंग वगैरे चालू ठेव. 365 डेचं किती दिवस चालू आहे? 47. 2 वर्ष अजून वाढव वाटलं तर. आता 2 वर्ष काय अजून बघू आपण. जर इंजिनिअरिंग नाही झाली तर प्लॅन बी तेच आहे. तर काहीच आमचं आता सगळं डिपेक्ट संपलेलं आहे आणि आता काय आमची जायची तयारी आहे. आपलं हे वगैरे सगळं होणार आहे, त्यामध्ये प्राइस डिस्ट्रीब्युशन वगैरे. तुम्ही जेव्हा ते प्राइस रिसीव्ह कराल तर ते प्राइस रिसीव्ह केल्यानंतर ते वाउचर एनकॅश करण्यासाठी जेव्हा आपण खाली उतराल ह्या बाजूने म्हणजे मंचाच्या उजव्या बाजूने संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटी, संजीवनी केबीपी पॉलिटेक्निक कोपरगाव फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर पीटीओ ट्रॉली फॉर मल्टी युटिलिटी ऍप्लिकेशन. यापुढील डिफेन्स अँड सायबर सिक्युरिटी सेक्शन असणार आहे. या पारितोषिक संभाजीनगर फॉर AI बेस्ड स्मार्ट स्टुडंट मॉनिटरिंग सिस्टीम. ITI, Digras,
तर मित्रांनो आता ध्वजारोहण आपण बघितलंच होतं. आता ध्वज उतरवण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आता डिपेक्ट संपलेलं आहे या वर्षीचं. तर हे बघा आता यांच्यासोबतचा हा शेवटचा व्हिडिओ, म्हणजे शेवटचा नाही हो, आता बघू आता नंतर कधी भेटू ते माहित नाही. आता तर ही आता महिन्यानं होईल का 2 महिन्यानं होईल का 4 महिन्यानं होईल का 4 वर्षानं होईल माहित नाही. तर आता डिपेक्ट झालं तर तुम्हाला कसं वाटतं? एकदम तुम्हाला भेटून आम्हाला भारी वाटलं. तुम्ही एबीव्हीपी जॉईन करा. एबीव्हीपी मध्ये ऑलरेडी येतात. हा, आणि असंच चांगलं काम करीत जा आणि असेच चांगले ब्लॉग टाकत राहा. आम्ही तुम्हाला फॉलो करू, लाईक करू, फुल सपोर्ट. जिंदाबाद जिंदाबाद long live ABVP long live ABVP long live जिंदाबाद जिंदाबाद स्टुडंट्स पॉवर नेशन्स पॉवर. वाटतं आता डिपेक्ट संपलं आपलं. डिपेक्स संपलं नाहीये. डिपेक्स पुढच्या वर्षी आता सुरुवात झाली आहे. यावर्षीचं डिपेक्ट संपलं म्हणजे असं म्हण. थोडस वाईट वाटते पण खूप मजा आली. छत्रपती संभाजीनगर मध्ये इतका चांगलं आयोजन डिपेक्सचं झालं. सत मजा आली आहे. कारण जवळपास 300+ प्रोजेक्ट इथे होते आणि महत्वाचं यावेळेस इन्क्युबेशनवर खूप जास्ती फोकस करण्यात आला.